मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन काय झालं? सांगलीतील प्रभाग क्रमांक 14चा नाला आजही उघडा, विकासाच्या यादीत का नाही? सांगलीचा प्रभाग क्रमांक 14 एक धोकादायक उघडा नाला जो 2002 पासून एकाच स्थितीत आहे आणि या नाल्यामुळे हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पण सवाल असा आहे, कधी मिळणार आहे या नाल्यासाठी निधी? भाजप सरकारने त्यासाठी आश्वासन दिलं होतं की सांगलीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते सांगलीच्या जाहीर सभेत। मग प्रश्न येतो, आणि ह्या प्रभाग क्रमांक 14चा नाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकास यादीमध्ये आहे का, की ते यादीतच नाही? आज 10 वर्ष झाली या नाल्याच्या नोंदीवर आश्वासनाची छायाचित्र असताना प्रत्यक्ष काम अजून सुरू का नाही? आज ज्या नाल्यामुळे अनंत जीव संकटात आहेत त्यासाठी एकही पाऊल पुढे नक्कीच नाही का? सांगलीतील नागरिकांचे प्रश्न समोर आले आहेत, पण मुख्यमंत्र्याचे वचन अजूनही अधांतरी आहे। येईल का एखादा या नाल्याच्या विकासासाठी निधी, की तसंच राहील राजकारणी आश्वासनांचा नाला? याचा निर्णय होईल की होईल? हे असं घडत असताना सांगलीचा प्रत्येक नागरिक आणि त्यांचे हक्क कुठे आहेत? सांगलीचे लोक मागत आहेत एकच, योग्य वळणावर उभं राहिलं पाहिजे सरकार।